हे विरोधकांची या निवडणुकीला उभं राहण्याची बुद्धी भ्रमित झाली, सरकली, आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये आज आपण या विठ्ठल कारखान्यावर आलेलो आहे. हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी टर्निंग पॉईंट घेण्यासाठी माझी वाट बघतोय, आणि त्यांच्या दृष्टीने सरकलेली जमीन मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने या विठ्ठल कारखान्यावर मोठा खड्डा पडलेला आहे, तो भरून नाही. आपण आज आपल्याला आजची जी सभा आहे, शेवटची सभा प्रचाराची, टर्निंग पॉईंट निश्चितपणे या ठिकाणी अभिजित आबांची मोठी शक्ती या मतदारसंघामध्ये आहे, आणि त्यांनी बिना कुठल्या मोहाचा, कुठल्या आश्वासनाचा, शब्दाचा या ठिकाणी मोठी शक्ती उभा केली आहे. जेव्हा जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस करत होते त्यावेळेस मोहिते पाटलांचे लोकांनी पैसे बुडवले असं त्यांना लोक सांगत होते. मोठ्या प्रमाणावर करकमच्या कारखान्याचे पैसे आणि इतर कारखान्या संस्थांचे पैसे लोक आव्हानं मागत होते. ते त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहतोय, आणि त्यामुळं आव्हानी निर्णय आज घेतले. भाजपाने त्यांना इतकं सगळं देऊन पण त्यांनी आज बंडखोरी केली किंवा इतर पक्षात गेले, त्यांच्यासाठी हा मोठा खड्डा आहे. निश्चितपणे ज्या पक्षात राहतात त्या पक्षाबरोबर ते नेहमी गद्दारी करतात, आणि त्यांची वाटचाल ह्या निवडणूक ते पुढच्या निवडणुकीपुरतेच असते. उद्या पवार साहेबांनी लक्षात आलं यांचा काय उपयोग नाही की हे पुढे जाऊन मायावती यांच्या पक्षात जाऊन सुद्धा निवडणूक लढतील, आणि आता हे ग्रामपंचायतला पडलेले मोहिते पाटील पुढे जाऊन राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभं राहिले तर नवल वाटेल. प्रचार आता संपत आलेला आहे. ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आव्हान वाटलं समोर? मला बिलकुल आव्हान कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही नसणार. बिलकुल आव्हान नव्हतं, कारण त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना मी 4 वेळा आव्हान दिलं होतं शरद पवारांना की आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी. या ठिकाणी जर पवार साहेब या ठिकाणी उभे राहत नसतील तर लुंगे सुंग्यांचं आव्हान कसं होऊ शकतं?